अर्थ भावया दिधले उल्हासे आशीर्वचन मिळू लागता सुखाचे अन्न वीरभद्राची मुद्रा प्रसन्न जाहली सुख संपन्न होताची तोही माझे भक्तीस लागला अल्पावकाशे संसार थाटला परी भाग्याचा कोण आथिला येथे न जो विटला पैशाविण या पैशाचा मोठा पेच थोरा मोठ्यासही त्याचा जाच वीरभद्रा ही समयी टाच द्रव्याचा असाच हा खेळ बाबा ही बेडी मोठी दुर्धर पैसा वाचून होतो बेजार काहीतरी सांगा प्रतिकार जेणे मज संसार झेपेल घालितो पायी लोटांगण आतान बरवे प्रतारण करा माझे संकट निवारण तुम्हीच या कारण लग्नाला मीही त्याला बहु बोधावे प्रेमे आशीर्वचना द्यावे अल्ला मालिक त्या हे ठावे संकट निरसावे त्यानेच जाणोनी वीरभद्र मनोगत पुरावे इच्छित मनोरथ म्हणून मी त्याते आश्वासित भावेन दुश्चित्त यत्किंचित निकट तुझा भाग्यकाळ करू नको व्यर्थ तळमळ द्रव्य तुझ्या हाताचा मळ होईल सुकाळ तयाचा द्रव्याने मांडिली माझी हेळणा विसंबेना कांतेचा आणा पुरे पुरे ही आता विटंबना नको हा मोठेपणा लग्नाचा असो पुढे झाले अभिनव पहा गौरीच्या ग्रहांचे गौरव खाजण जमिनीस चढला भाव कळेना माव देवाची आला एक खरेदीदार लाख रुपये द्यावया तयार अर्धे रोख दिधले जागेवर अर्धे हप्त्यावर ठरविले प्रतिवर्षी 2000 सव्याज द्यावे झाला विचार पैका 25 वर्षांनंतर भरपाई भरपूर गौरीची ठराव सर्वांस पसंत पडला चनबसाप्पा गुरव उठिन्नला पैका म्हणे जो शंकरा अर्पिला गुरव पहिला मालिक त्या तो म्हणे मज गुरवासाठी अर्धे व्याज वर्षाकाठी मिळावे माझिया हिशापोटी त्यावीण संतुष्टी मज नाही वीरभद्राप्पा नेदी काही चनबसाप्पा स्वस्थ न राही जुंपली वादावादी पाही आले ते दोघेही मजकडे शंकरतियेचा पूर्ण स्वामी जमीन येईना ती इतरा कामी न पडावे व्यर्थ लोभ संभ्रमी दोघांस मग मी सांगितले अर्पिली जी शंकराप्रती तिचेच मोल आहे हे निश्चिती गौरी वीण जे जे अभिलाषिती तयांच्या माती तोंडात देवाची या अनुज्ञेवीण शिवेल जो या पैशाला कोण होईल देवाचे कोपास कारण मत्ता ही संपूर्ण देवाची प्रभुत्व जीवर पुजारियाचे गौरीचे नाते वारसपणाचे काय चाले तै परकीयांचे गौरीचे स्वसत्तेचे ते धन म्हणून मग मी त्या दोघांते वदलो गौराईची या सत्ते वर्तता घेऊन तिच्या अनुमता ते कृतार्थते ते पावाल वर्तल्या तिची या इच्छे बाहेर देव नाही राजी होणार वीरभद्राप्पास नाही अधिकार स्वतंत्र व्यवहार करावया ऐसा जरी मी माझा विचार केला परिस्फुट तेथे साचार तरी वीरभद्र रागावला मजवर शिव्यांचा गजर वरसला तो म्हणे बाबा तुमची या मनी माझी या पत्नीची मालकी स्थापुनी सर्व रकमेचा ढेकर देऊनी